मोरे कुटुंबीय निघालंय युनिव्हर्स कडे साकडं घालायला. चला तर बघूया युनिव्हर्स त्यांच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण करते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप and the one and only दत्तू मोरे. नमस्कार 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 नमस्कार. बोला बोला. मी कातील प्रभाकर मोरे. नमस्कार. ही माझी बायको रसिका. नमस्कार. आणि हे आमचं दशावतार रात्री झालेलं जागरण. म्हणजे माझा पोरगा दत्तू. बापरे. अरे हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला काय सेवा करू आपली. बोला. 2 कॉर्नरची तिकीट द्या आमच्यासाठी आणि ह्याला एक कॉर्नरचं तिकीट द्या दुसऱ्या साईड. ओके. 1 मिनिट. कसली तिकीट. हे यशाचं रहस्य पिक्चर आहे ना. नाही सस्पेन्स आहे ना. सस्पेन्स थ्रिलर आहे ना. नाही नाही पिक्चर बरा आहे का पिक्चर. तुम्ही बसा. या 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 बसा बसा बसा. यशाचं रहस्य हा माझा सिनेमा नाहीये. मग यशाचं रहस्य हे माझं ऑफिसचं पोस्टर आहे. येस येस. हा माझा पिक्चर आहे. नाही 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 माझं हे ऑफिसचं पोस्टर आहे. मला वाटतं तुमचा पहिला पंच पाहता तुम्हाला माझ्या ऑफिसची गरज आहेच. बस मी तुम्हाला मदत करणार. सांगा मी तुमची काय सेवा करू. आता काय सांगू म्हणजे ना आमचं ना असं काही चांगलं घडणार नाही. आयुष्यात ना काही चांगलं होऊकच नाही आमचा. बर. हा आयुष्याचा फार प्रभाकर झाला आमच्या. म्हणजे बोर झाले एकदम. काय मजा नाही. म्हणजे वसाडे मी बोर आहे. हा मी बोर आहे. हा मी जर आलस केला असता तू आला असतास. तुम्ही आळसच करायला पाहिजे होतं. माझा जन्म लिहून फायदा काय. थोबाड फोडीन जास्त बोला तर. 1 मिनिट. सांगा काय आवडतो काय मी तुम्हाला? दात पडेल जास्त. मी बोर आहे. अरे काय करताय असं भांडू नका. तुम्ही वडील आहात ना आणि तू मुलगा आहेस ना रे. असं भांडायचं नाही. मला कळतंय वहिनी तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. आयुष्यात काही घडत नाहीये, काहीच होत नाहीये, काहीतरी दुःख आहे मला सतत वाटत राहते ना. मग तुम्ही योग्य जागी आलेला. काय सांगताय काय. येस. यशाचे रहस्य माइंड गुरुवर पृथ्वी प्रताप. मी तुम्हाला आज एक अशी गुरुकिल्ली देणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सुखाचे सगळे दरवाजे उघडणार आहेत. आणि ती गुरुकिल्ली म्हणजे मॅनिफेस्टेशन. काय हो पण मी असं ऐकलंय हे रोज रोज असं मॅनिफेक्शन केलं ना की थकवा येतो. एक मिनिट. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही नेमकं काय समजताय. ते आपण रोज नाही काय सकाळी असं पाल्याला जाता. कधी 20 किलोमीटर कधी 21 किलोमीटर. ते मॅरेथॉन. अच्छा. आणि ते थंड हवेचे ठिकाण ते माथेरान. नको करू हे. तर मी काय म्हणतो मॅनिफेस्टेशन फार महत्वाची गोष्ट आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर आपण युनिव्हर्सकडे काहीतरी मागायचं. एखादी गोष्ट आपल्या मनात धरायची आणि आपण युनिव्हर्सकडे मागायचं आणि युनिव्हर्स ती गोष्ट तुम्हाला देतं. नाही पण मी काय म्हणतो आपण एखादी अशी गोष्ट मनात धरली तर परत मागायची काय गरज आहे. धरायची म्हणजे अशी पकडायची मनात. धरायची आणि पकडायची एकच आहे का. तुम्हाला कळते ना वहिनी मला काय म्हणायचं. हा तसं थोडं थोडं कळतं. एक्झॅक्टली. म्हणजे एक्झॅक्ट अजून उलगडून सांगायचं तर एखाद्या गोष्टीचा मनात विचार करायचा की ही गोष्ट मला हवी आहे आणि ती गोष्ट युनिव्हर्सकडे मागायची. मग युनिव्हर्स तुम्हाला ती गोष्ट देणार. म्हणजे आपण जा काय मागू तर ते आपल्याला देतल. एक्झॅक्टली. युनिव्हर्स म्हणजे इच्छा पूर्ण करणारा जिनी. मग मला तिच्याशी लग्न करता येईल काय. अरे इच्छा ना काहीतरी मोठ्या असल्या पाहिजेत. लग्नच कशी काय अंतिम इच्छा असेल मला सांग तुझी. नाही लग्न करणं म्हणजे मोठी इच्छा आहे. बाकी किरकोळ आहे त्याच्यात काय मजा नाही. अरे किरकोळ शब्द पण तुझ्यापेक्षा मोठा आहे रे. तू सूक्ष्म कॅटेगरीत मोडतोस. हा सुषमा चालेल मला. हा जिनी नको. तू गप्पा बस रे. तू गप्पा बस मूर्ख. अजिबात आता आमच्या मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाहीयेस तू. मग आता मला सांगा तुम्हाला जर युनिव्हर्सकडे काही मागायचं असेल तर तुम्ही काय मागाल. 2 जुड्या चाकवत. 2 जुड्या चाकवत मागा. मला 70 रुपये गावलं तरी चालतील. मला 1 कोटी रुपये पाहिजे. दळभद्री आहात रे. काय युनिव्हर्स कडनं काय मागाल तर चाकवत 2 जुड्या 70 रुपये आणि खोडरबर. मग आमचं काय फार मागणंच नाही आहे. 70 रुपये देते ना. आणि आमच्या जेवणाचं काय दुपारीला 1 वेळेला भाजी करायची आणि मग काय रात्रीचं थोडंसं पाणी घालून वाळवायचं भाताबरोबर खायचं. काय आमची काय जास्त अपेक्षा नाही. हे असलं काहीतरी नाही मागायचं युनिव्हर्स कडे. मोठं काहीतरी मागा. जगभरात बघा काय चाललंय.
मेक्सिको मधला टोनी सतत काहीतरी मागत होता. तो युनिव्हर्सला सांगत होता की मला पैसे हवेत, मला पैसे हवेत, मला श्रीमंत व्हायचंय. एक दिवशी अचानक त्याच्या गॅरेज मध्ये पैशांची बॅग आली आणि तो श्रीमंत झाला. होय? मॅनिफेस्टेशन वर्क्स, युनिव्हर्स वर्क्स. आपलं तुम्हाला सांगतो, फ्लोरिडा मधला बेनला खूप मोठं बेकर व्हायचं होतं. त्याची बेकरी होती, त्याचं पावाचं दुकान होतं. तो लोकांना सांगायचा की माझा पाव एक दिवशी मोठा ब्रँड होणार. आज त्याचा पाव बेनपाव नावाने प्रसिद्ध आहे. मी काय म्हणतो, हा जर तुमचा काय युनिव्हर्स आहे ना, तर फक्त त्याच लोकांचा ऐकतो काय? म्हणजे आता इथं सरमेश बसलाय, श्याम बसलाय, ह्यांचं काय ऐकत नाही? नाही गेला बाजार तो पिपी तरी हा. पृथ्वी प्रताप तो लय करतो ना युनिव्हर्स त्याचं पण नाही ऐकणार काय त्याचा ऐकतो युनिव्हर्स. येस येस येस, त्याचं सगळं उत्तम चाललेलं आहे, छान काम चाललेलं आहे. पण लग्न उग नाही ना अजून. काय पोरगी भेटणार नाही काय? नाही नाही करायचं आहे, युनिव्हर्सला मागतोय, पण प्राजक्ता माळी इंटरव्ह्यू मध्ये भलतंच बोलते, त्यामुळे मी काय करू शकतो. विषयाकडे येऊया आपण. विषय वळवून चालणार नाही. युनिव्हर्स बद्दल बोलतो. युनिव्हर्सकडे आपण कसं मागायचं, काय मागायचं, त्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. आभाळाकडे असं बघायचं, हात उंचवायचे आणि म्हणायचं, हे युनिव्हर्स मला जे हवं ते मला सगळं दे. मग काय होतं, तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांची एक शृंखला तयार होते. ती शृंखला तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी या अशा युनिव्हर्स मध्ये सांगते आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, तुम्हाला मिळतात. असं सगळं म्हणजे हे आपण युनिव्हर्सकडे मागताना असं हात वर करायचं. Yes. आणि असं मोठ्या वाढीने बोलायचा. येस. पण त्या युनिव्हर्सला माझ्या बगलीचा वास गेला. मग तरी मी तुमका सांगताय ना तर फुसफुस करा म्हणून. नाही केवढं वाज येता. ते थोडं नाही इथे मारताना ते थोडं इथे पण मारा. त्या तोंडात मार बरं का तुझ्या. तुझ्या मारा. शांत बसा एकदम गप्प बसा. काय चर्चा आहे ही? नाही, नाही. असा हात केल्यावर युनिव्हर्सला बगलेचा वास नाही वास. करणार. शी, शी, गप्प बसा. मुद्द्याच लक्षात घ्या ना तुम्ही. मला सांगा, तुमचं आयुष्यात लक्ष काय आहे? माझं लक्ष तसं आता सध्या तुमच्याकडे वासाडे, हा कधी ध्यानासारखी आहे कुठे हिला? आग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे इथं मदन बाण असताना या मेण्याच्या पुतल्याकडे बघते. तुम्ही मदन बाण हा मग? आणि आई तो मदन बाण त्या परबिनीकडे बघता त्याचं काय? तुम्ही परबिनीकडे बघणं सोडा, मी दुनिया सोडतलंय. तू दुनिया सोड, मी परबीनला घरात आणते बघ. एक मिनिट, एक अरे हिका परबीन हवी आ. परबीन- मला दुनिया सोडूक सांगतो. अरे थांबा ना यार, थांबा ना रे, थांबा प्लीज प्लीज थांबा माझं काही प्लीज. कौतुकच नाही आ. अरे त्या परबिणीला एकदा विचारा, तिला काय हवंय. हे काय विचारणार आहे? तर परबिनीचा नवरा यांना मरच तोवर मारेल. मला मारेल वासाड्या, मला मारील, तुला मारेल. करून टाकेन. जास्त त्याने बोलू नाही नको. मारलं तर मी मारतो. हा, मार 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 कर. अरे नका ना रे, नका. भांडू नका. काय आहे मॅनिफेस्टेशन आपलं? सॉरी, मॅनिफेस्टेशन काय आहे आपलं? तुम्ही लक्षात घ्या ना. युनिव्हर्स तुम्हाला कशा गोष्टी देणार आहे याचा अंदाज घ्या ना. तुम्ही युनिव्हर्सकडे जेव्हा मागाल, लक्ष म्हणजे मी काय म्हणत होतो, तुमचं लक्ष असलं पाहिजे, एक ध्येय असलं पाहिजे, एक काहीतरी इप्सित असलं पाहिजे की नाही? नाही नाही काका, चुकतंय तुमचं. ते इस्पिक नाही, उच्चार सुधरा जरा. इस्पिक आहे इस्पिक. तुझ्या बापाला सांग, बापाला उच्चार सुधरा मला सांगतोय. लक्षात घ्या, युनिव्हर्सकडे जेव्हा तुम्ही काहीतरी मागता, जेव्हा तुम्ही काहीतरी मॅनिफेस्ट करता, तेव्हा त्याचे 4 चरण असतात. पहिला चरण म्हणजे काय तर निर्णय, दुसरा चरण म्हणजे काय तर मागणी, तिसरा चरण म्हणजे काय तर प्रयत्न आणि चौथा म्हणजे प्राप्ती. आता निर्णय, आपण काहीतरी ठरवायचं, निर्णय घ्यायचा, आपल्याला जे हवं ते त्याला सांगायचं, मागायचं, मग मागितल्यानंतर आपण प्रयत्न करायचे आणि मग आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला प्राप्त होणार. आता तुम्ही निर्णय करा. केलाय मी, निर्णय केलाय. सांग बाळा. हा परब्या मला बाप म्हणून नकोय, मला दुसरा बाप पाहिजे. हा माझा पण निर्णय झालेलो. काय? मला माझ्या नवऱ्याची बॉडी ना जॉन अब्राहम सारखी होई आणि चेहरा ना श्रमेश बेटकर सारखं होयो आणि आवाजानं सोनू निगम सारखं होयो. हा अच्छा, हो? हो. म्हणजे त्याचा चेहरा, श्रमेचा चेहरा तू मला लावणार आहेस? हा? गप्प बसा रे मूर्खांनो. मूर्ख आहात का तुम्ही? हो. काय कशावरही काय रिस्पॉन्ड करता? थांबा जरा, मी काहीतरी सांगतोय ना मागण्यासारखं. मागा ना रे. नसेल जमत तर वेगळी पद्धत सांगू का? एवढं सगळं नसेल जमत तुम्हाला, निर्णय, मागणी, प्रयत्न, प्राप्त, तर रोज असा हात वर करा आणि माझ्या मागणं एक प्रार्थना म्हणा. हे पंचमहाभूतांनो, मी माझ्या अंतःकरणापासून तुला काहीतरी मागतोय, ते मला दे. एवढं कठीण? कोणाला जमणार आहे? तुम्हाला हेही जमणार नसेल तर आणखीन सोपी पद्धत सांगू का? सांगा. सोपा
आता सांग. सांग. जे जे तुम्हाला हवंय ते सगळं कागदावर लिहायचं आणि तो कागद तुमच्या घरात लावायचा. येता जाता ते वाचायचं, आपल्या मनावर आपल्या मेंदूवर ते बिंबवायचं की मला हे हवंय, मला हे हवंय, मग ते तुम्हाला मिळणार. अच्छा मग हे Yes. चांगलं. ऐकता चालत एक काम करा, करूया. हा घ्या पेपर. हे घे पेपर घे, ते घेऊ काय? पेन देतो थांब. हे घे, हा, लिहा तुम्हाला जे हवंय ते याच्यावर लिहा. दे रे. ह्याच्यावर लिहायचं ना. हा लिहा. तुम्हाला पाहिजे? चांगली गोष्ट मागा, मोठी गोष्ट मागा, हो, काय? दाखवत बिकवत नको. कोणाचं तरी भलं होईल, आपलं भलं होईल अशी गोष्ट मागा. आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होईल अशी गोष्ट मागा. युनिव्हर्सिटी देणार विसरू नका. झालंय, लिहिलंय का? हा, हा, लिहिलंय. सांग काय लिहिलंयस बाळा, सांग. माझ्या बापाची एक पण गोष्ट पूर्ण करू नको. माझ्या नवऱ्याची इच्छा एक पण पूर्ण करू नको. माझ्या बायकोची आणि माझ्या पोरग्याची एक पण इच्छा पूर्ण करू नको. ए निघा निघा तुम्ही मूर्खांनो. इच्छा पूर्ण करू नको, इच्छा पूर्ण करू नको. अरे मागायचं आहे ना, घालवायचं आहे का समोरच्याचा? युजलेस. चल याच्यानं काय होणार नाही. अरे हे माझ्याने अशा हवेत गोष्टी कोण ऐकणार आहे? आपल्याकडे बरं आहे. लयच फालतू म्हणजे. फालतू नाही तर काय. जमत नाही ना. नाही, नाही नाही. काय? ए, ए. यशाचं रहस्य जाणून घेण्यापेक्षा आपण ईशाचं रहस्य जाणून चालेल, घेऊ. चालेल. ती कशी दोन दोन आवाजात बोलता ना. त्याला काय जमत नाही. वा 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 ऑलरेडी यशस्वी माणसांनो खूप भारी परफॉर्म केलं. बघूया तुमचे मदन बाण हास्यरसिकांना किती आवडलेत. सई मजेदार परफॉर्मन्स होता. विनोद आणि इन्फॉर्मेशनचा खूप छान संगम इथे पाहायला मिळाला. मला फार आवडला हा विषय आणि त्याच्यावरचं तुमचं सादरीकरण पण खूप अमेझिंग होतं. मोरे फॅमिली खूप दिवसांनी भेटली त्यामुळे मोरे फॅमिलीचे जे लॉजिक्स असतात ते खूप दिवसांनी विटनेस करायला मिळाले. त्याची एक वेगळीच नेहमी मजा असते. त्याची मजा आली. मस्त.